नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. दिव्यांग लाभार्थ्यांनी UID व आधार कार्ड 31 मार्चपर्यंत आपल्या तहसीलदार किंवा तलाठी यांच्याकडे दिव्यांगांनी सादर करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UID कार्ड व आधार कार्ड येत्या 31 मार्चपर्यंत आपल्या भागातील तलाठी साहेब किंवा संजय गांधी निराधार योजना तहसील कार्यालय येथे सादर करावे. अन्यथा आपणास मिळणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अनेक योजनेमध्ये आपल्याला मिळणारे अनुदानाचा लाभापासून आपण वंचित होण्याची शक्यता असल्याची माहिती शासन प्रशासनाकडून देण्यात येत आहे. दिव्यांग लाभार्थ्याच्या सोयीसाठी केंद्र शासनाने प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसाठी UID कार्ड अनिवार्य केलेले आहे. ज्या लाभार्थ्याकडे UID कार्ड उपलब्ध आहे त्या मुलींकडे उपलब्ध असताना त्या मुलींचं आधार कार्ड वडिलाच्या नावावर होते. आता आपण पतीच्या घरी गेल्यानंतर आपल्या आधार कार्डावर सुद्धा तिथले नाव चेंज झाल्यानंतर किंवा UID कार्ड आपल्याला संलग्न करणे काळाची गरज आहे. तसेच ज्या दिव्यांग बांधवाने पूर्वी काढलेले प्रमाणपत्र आहे पण तो ऑफलाईन प्रमाणपत्र होतं, ते प्रमाणपत्र दिव्यांगाचे प्रमाणपत्र ऑनलाईन प्रमाणपत्र UID कार्डामध्ये त्याने त्वरित करून घ्यावं आणि त्या लाभार्थ्यांनी आपले दिव्यांग प्रमाणपत्र UID कार्ड आधार कार्डाशी जोडून घ्यावे. बँकेचं आणि आधार कार्ड आपण त्यामध्ये समाविष्ट करावे आणि आधार कार्ड, युनिकार्ड आणि बँकेचं पासबुक आपण 31 मार्चपूर्वी आपल्या गावातील तलाठी साहेब, मंडल का अधिकारी साहेब किंवा संबंधित तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाकडे जमा करावी. तसेच ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी युनिकार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक दिलेले आहे त्यांनी परेशानी होऊ नये आणि आपण डबल देण्याची आवश्यकता नाही. पण ज्या लाभार्थ्यांनी, ज्या दिव्यांग बांधवांनी UID कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुकाशी संलग्न नसेल त्या लाभार्थ्यांनी आपल्या आधार कार्डावर युनिकार्डावर आधार कार्ड संलग्न नसेल तर आपल्याला अडचण येऊ शकते. म्हणून युनिकार्ड आधार कार्डाशी जोडून आधार कार्ड, युनिकार्ड आणि आपले बँकेचे पासबुक संबंधित तहसील विभागाकडे त्वरित जमा करावं आणि या योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवावा असे आवाहन शासन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांनी, ज्या दिव्यांग बांधवांचं युनिकार्ड नसेल त्यांनी आपल्या जवळच्या आपल्या परिसरामध्ये असलेल्या शासकीय आरोग्य
आरोग्य विभागाशी दवाखान्यात आपापल्या संबंधित दवाखान्यामध्ये आपली तपासणी करण्यासाठी सेतू केंद्रावर ऑनलाईन करून ते ऑनलाईनची प्रत आपले आधार कार्ड घेऊन आपण आपल्या भागातील हॉस्पिटलला जाऊन आपली ऑनलाईन नोंद युनिकार्डामध्ये करावी आणि ते झालेले युनिकार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक त्वरित आपल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे जमा करून ठेवावे. जमा करून आपण अखंडित लाभ घ्यावा आणि ही माहिती आपल्या दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्याला नेहमी दिव्यांगाच्या संदर्भात माहिती मिळावी म्हणून आपण या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करावं. धन्यवाद.